नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं शेती आणि सरकारी योजना या यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्रातील संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या सर्व लाभार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचे अपडेट जाणून घेणार आहोत। राज्याच्या पावसाळी अधिवेशनाचा आज शेवटचा दिवस आहे, त्यामुळे अनेक लाभार्थ्यांच्या मनात एकच प्रश्न होता की या अधिवेशनात अनुदान वाढीबाबत काही निर्णय झाला का, तसेच अनुदानात वाढ झाली आहे का, लाभार्थ्यांना अतिरिक्त रक्कम मिळणार का आणि पुढे काय घडले या सर्व मुद्द्यांची माहिती आपण या व्हिडिओमध्ये सोप्या भाषेत जाणून घेणार आहोत। म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी एक छोटीशी विनंती आहे, तुम्ही जर या चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा, जेणेकरून संपूर्ण अपडेट्स तुम्हाला वेळेवर मिळतील। चला तर मंडळी, व्हिडिओला सुरुवात करूया। मित्रांनो, सर्वप्रथम अधिवेशन म्हणजे काय ते सोप्या भाषेत समजून घेऊया। महाराष्ट्र विधानसभेचे पावसाळी अधिवेशन 22 जून पासून सुरू झाले आणि 10 जुलैपर्यंत चालले। या काळात सरकार विविध विषयांवर चर्चा करते, आमदार वेगवेगळे प्रश्न मांडतात आणि काही महत्त्वाचे निर्णय किंवा घोषणा देखील केल्या जातात। म्हणून संजय गांधी निराधार योजना, दिव्यांग योजना, विधवा महिला, वृद्धापकाळ योजना आणि श्रावणबाळ योजनेचे लाभार्थी या अधिवेशनाकडे आशेने पाहत होते, कारण या अधिवेशनात त्यांच्या अनुदानात वाढ होईल का, काही नवीन निर्णय होईल का किंवा सरकारकडून काही दिलासा मिळेल का, अशी अपेक्षा अनेक लाभार्थ्यांना होती। मित्रांनो, आता सर्वात महत्त्वाचा मुद्दा पाहूया। अधिवेशन संपण्याची वेळ आली असताना अनेक लाभार्थ्यांना आशा होती की अनुदान वाढीबाबत सरकारकडून काहीतरी घोषणा होईल, मात्र अधिवेशनाच्या शेवटपर्यंत अशी कोणतीही घोषणा किंवा निर्णय समोर आलेला दिसत नाही। म्हणजे सध्या उपलब्ध माहितीनुसार संजय गांधी निराधार योजना आणि संबंधित योजनाच्या अनुदानात वाढ करण्याबाबत या अधिवेशनात कोणताही निर्णय झालेला दिसून आलेला नाही। त्यामुळे ज्या लाभार्थ्यांना अनुदान वाढीची अपेक्षा होती त्यांच्या अपेक्षा यावेळी पूर्ण झालेल्या दिसत नाहीत। मित्रांनो, यापूर्वीच्या अधिवेशनात सरकारने दिव्यांग लाभार्थ्यांच्या अनुदानामध्ये 1000 रुपयांची वाढ केली होती, त्यामुळे यावेळी इतर लाभार्थ्यांनाही तसाच निर्णय मिळेल अशी मोठी अपेक्षा होती। म्हणजेच विधवा महिला, वृद्धापकाळ योजना, श्रावणबाळ योजना आणि इतर संजय गांधी निराधार योजनेतील सर्व लाभार्थ्यांनाही अनुदान वाढ जाहीर होईल अशी अनेकांची आशा होती। पण अधिवेशन संपत आले तरी असा कोणताही निर्णय समोर आलेला दिसत नाही। म्हणून यावेळी ज्या प्रकारची अपेक्षा लाभार्थ्यांनी ठेवली होती ती पूर्ण झालेली दिसत नाही। मित्रांनो, याचा थेट परिणाम या सर्व लाभार्थ्यांवर झाला आहे। ज्या विधवा महिला, वृद्धापकाळ योजनेचे लाभार्थी, श्रावणबाळ योजनेचे लाभार्थी आणि इतर निराधार बांधव अनुदान वाढीची वाट पाहत होते, त्यांना या अधिवेशनातून कोणताही दिलासा मिळालेला दिसत नाही। म्हणजेच अनुदान वाढीची जी अपेक्षा होती ती यावेळी पूर्ण झालेली दिसत नाही। त्यामुळे अनेक लाभार्थ्यांमध्ये निराशेचे वातावरण निर्माण झाले आहे। मित्रांनो, गेल्या अनेक दिवसांपासून लाभार्थ्यांकडून सरकारकडे दरमहा 6000 रुपये अनुदान देण्याची मागणी सातत्याने केली जात होती। अनेकांना वाटत होते की पावसाळी अधिवेशनात या मागणीवर सरकार काही निर्णय घेईल, मात्र अधिवेशनाच्या शेवटपर्यंत या मागणीबाबत कोणतीही घोषणा किंवा निर्णय झालेला दिसून आलेला नाही। याच दरम्यान राज्यातील विविध ठिकाणी लाभार्थ्यांनी आपल्या मागण्या सरकारपर्यंत पोहोचवण्याचाही प्रयत्न केला। यामध्ये बीड जिल्ह्यात दिव्यांग बांधवांच्या वतीने जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला होता। या मोर्चामध्ये 1-2 नव्हे तर एकूण 55 विविध मागण्या सरकारसमोर मांडण्यात आल्या होत्या। मित्रांनो, आता या मोर्चामध्ये नेमक्या कोणत्या मागण्या करण्यात आल्या होत्या तेही थोडक्यात पाहूया। या सर्व मागण्यांपैकी सर्वात मोठी मागणी होती की दिव्यांग लाभार्थ्यांना दरमहा 6000 रुपये पेन्शन देण्यात यावी। याशिवाय दिव्यांगांसाठी 5% आरक्षणाची प्रभावी अंमलबजावणी, राज्यातील किमान 1000 दिव्यांगांना वर्क फ्रॉम होमच्या माध्यमातून रोजगार उपलब्ध करून देणे, शासकीय विभागांमधील दिव्यांगांसाठी राखीव रिक्त पदे भरणे, तसेच प्रत्येक जिल्ह्यात आधुनिक दिव्यांग पुनर्वसन व मार्गदर्शन केंद्र सुरू करणे, अशा अनेक महत्त्वाच्या मागण्या या मोर्चामधून सरकारसमोर मांडण्यात आल्या। मात्र या सर्व मागण्या मांडल्यानंतरही या पावसाळी अधिवेशनामध्ये त्या संदर्भात कोणताही निर्णय किंवा घोषणा झालेली दिसून आलेली नाही। मित्रांनो, याशिवाय बच्चू कडू यांनी देखील दिव्यांग लाभार्थ्यांच्या अनुदान वाढीचा मुद्दा उपस्थित केला होता। त्यांचे म्हणणे असे होते की देशातील काही इतर राज्यांमध्ये दिव्यांग लाभार्थ्यांना महाराष्ट्राच्या तुलनेत अधिक अनुदान दिले जाते, त्यामुळे महाराष्ट्रातील दिव्यांग लाभार्थ्यांनाही अनुदानात वाढ करून अधिक आर्थिक मदत द्यावी अशी मागणी करण्यात आली होती। मात्र या मागणीवरही या अधिवेशनामध्ये कोणताही निर्णय किंवा अधिकृत घोषणा झालेली दिसून आलेली नाही। मित्रांनो, याचा अर्थ असा की केवळ दिव्यांग लाभार्थीच नाही तर इतर सर्व लाभार्थ्यांनाही या अधिवेशनाकडून मोठ्या अपेक्षा होत्या। विधवा महिला, वृद्धापकाळ योजनेचे लाभार्थी, श्रावणबाळ योजनेचे लाभार्थी आणि इतर निराधार बांधवांना देखील अनुदान वाढीची आशा होती। मात्र अधिवेशन संपत आले तरी या कोणत्याही गटासाठी अनुदान वाढीबाबत निर्णय झालेला दिसत नाही। त्यामुळे या सर्व लाभार्थ्यांच्या अपेक्षा यावेळी पूर्ण झालेल्या दिसत नाहीत। मित्रांनो, अनेक लाभार्थ्यांचे असे म्हणणे होते की
सरकारने मोठी अनुदान वाढ केली नाही तरी हरकत नाही, पण किमान 1000 रुपयांची तरी वाढ सर्व पात्र लाभार्थ्यांसाठी जाहीर करावी अशी अपेक्षा त्यांची होती. कारण यापूर्वी दिव्यांग लाभार्थ्यांना 1000 रुपयांची वाढ देण्यात आली होती. त्याचप्रमाणे विधवा महिला, वृद्धापकाळ योजना, श्रावणबाळ योजना आणि इतर पात्र लाभार्थ्यांनाही ही वाढ लागू करावी अशी मागणी आणि अपेक्षा व्यक्त केली जात होती. मात्र पावसाळी अधिवेशनामध्ये अशा प्रकारचा कोणताही निर्णय किंवा घोषणा झालेली दिसून आलेली नाही. मित्रांनो, आज पावसाळी अधिवेशनाचा शेवटचा दिवस आहे. अनेक लाभार्थ्यांना शेवटच्या दिवशी तरी अनुदान वाढीची घोषणा होईल अशी आशा होती. मात्र सध्या समोर आलेल्या माहितीनुसार अनुदान वाढीबाबत कोणतीही अधिकृत घोषणा किंवा निर्णय झालेला दिसत नाही. ज्यामुळे ज्या लाभार्थ्यांनी या अधिवेशनाकडून मोठ्या अपेक्षा ठेवल्या होत्या त्यांच्यामध्ये आता निराशेचे वातावरण निर्माण झालेले दिसत आहे. मित्रांनो, अनेक लाभार्थ्यांचे असे म्हणणे आहे की दिवसेंदिवस महागाई वाढत आहे आणि दैनंदिन खर्चही वाढत चालला आहे. अशा परिस्थितीत सध्या मिळणारे अनुदान पुरेसे नसल्याचे अनेक लाभार्थी सांगत आहेत. याच कारणामुळे अनुदान वाढविण्याची मागणी अनेक दिवसांपासून सातत्याने केली जात आहे. मात्र या पावसाळी अधिवेशनामध्ये लाभार्थ्यांच्या या मागणीबाबत कोणताही निर्णय किंवा घोषणा झालेली दिसून आली नाही. मित्रांनो, आता जाणून घेऊया अनुदान वाढीची एवढी अपेक्षा का होती. आता अनेकांच्या मनात एक प्रश्न येत असेल की या अधिवेशनाकडून लाभार्थ्यांना एवढ्या मोठ्या अपेक्षा का होत्या. याचे कारण म्हणजे यापूर्वी झालेल्या अधिवेशनात दिव्यांग लाभार्थ्यांच्या अनुदानामध्ये वाढ करण्यात आली होती. त्यामुळे यावेळी इतर योजनांमधील लाभार्थ्यांनाही काहीसा दिलासा मिळेल अशी अनेकांची अपेक्षा निर्माण झाली होती. याशिवाय अनेक दिवसांपासून विविध ठिकाणी अनुदान वाढीची मागणी सातत्याने केली जात होती. त्यामुळे अधिवेशनात या संदर्भात काही सकारात्मक निर्णय होईल अशी अपेक्षा लाभार्थ्यांनी ठेवली होती. मात्र अधिवेशन संपत आले तरी अशा प्रकारचा कोणताही निर्णय समोर आलेला दिसत नाही. आता जाणून घ्या अनुदान वाढीचा निर्णय न झाल्याने लाभार्थ्यांची निराशा का झाली. मित्रांनो, या अधिवेशनामध्ये अनुदान वाढीबाबत कोणताही निर्णय न झाल्यामुळे अनेक लाभार्थ्यांमध्ये निराशा दिसून येत आहे. कारण प्रत्येक अधिवेशनात लाभार्थी सरकारकडून काहीतरी सकारात्मक घोषणा होईल अशी अपेक्षा ठेवून असतात. यावेळीही अनेक लाभार्थी शेवटच्या दिवसांपर्यंत वाट पाहत होते. मात्र अखेरपर्यंत कोणतीही अधिकृत घोषणा न झाल्यामुळे त्यांच्या अपेक्षा अपूर्ण राहिल्या. त्यामुळे अनेक लाभार्थ्यांकडून पुन्हा एकदा अनुदान वाढीची मागणी ही पुढे सुरू ठेवली जाईल अशी भावना व्यक्त केली जात आहे. पुढे काय होऊ शकते. मित्रांनो, सध्या उपलब्ध माहितीनुसार या अधिवेशनात अनुदान वाढीबाबत कोणताही निर्णय झालेला दिसून आलेला नाही. त्यामुळे सध्या लाभार्थ्यांनी कोणत्याही अफवा किंवा सोशल मीडियावरील अपूर्ण माहितीवर विश्वास ठेवू नये. सरकारकडून जेव्हा अधिकृत निर्णय किंवा घोषणा केली जाईल तेव्हाच त्याची निश्चित माहिती समोर येईल. त्यामुळे पुढील काळात या संदर्भात कोणतीही अधिकृत अपडेट आले तर त्याची माहिती आपण सर्वप्रथम या चॅनलच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. तर मित्रांनो, आजच्या अपडेटमध्ये आपण पाहिले की महाराष्ट्राच्या पावसाळी अधिवेशनाकडून संजय गांधी निराधार योजना, दिव्यांग योजना, विधवा महिला, वृद्धापकाळ योजना आणि श्रावणबाळ योजनेतील लाभार्थ्यांना अनुदान वाढीची मोठी अपेक्षा होती. मात्र अधिवेशनाच्या शेवटपर्यंत अनुदान वाढीबाबत कोणताही अधिकृत निर्णय किंवा घोषणा झालेली दिसून आलेली नाही. त्यामुळे अनेक लाभार्थ्यांच्या अपेक्षा यावेळी पूर्ण झालेल्या दिसत नाहीत. पुढील काळात या संदर्भात शासनाकडून कोणताही नवीन निर्णय, घोषणा किंवा अधिकृत अपडेट समोर आल्यास त्याची माहिती आपण सर्वप्रथम तुमच्यापर्यंत पोहोचवू. आजची माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. आपल्या इतर लाभार्थी मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि अशा सरकारी योजना व महत्त्वाच्या अपडेटसाठी आपल्या शेती आणि सरकारी योजना या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि जर तुम्हाला दररोज मोबाईलवर शेती आणि सरकारी योजनांचे ताजे अपडेट सर्वात आधी हवे असतील तर आमच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये नक्की सामील व्हा. व्हॉट्सअप ग्रुपची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. त्या लिंकवर क्लिक करा आणि आजच आमच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा. धन्यवाद. भेटूया पुढील नवीन अपडेटसह. जय हिंद, जय महाराष्ट्र.